आई लहानपणीच गेल्यामुळे घर आता आपल्यालाच सांभाळायचंय हे मला खूप कमी वयातच कळलं होतं. बाबा माझा सतत राग-राग करतात. मी शिकवण्या घेऊन कॉलेज करते, ते सुद्धा त्यांना आवडत नाही. पण मी ठरवलंय, शिक्षण हे आपल्या बळावरच पूर्ण करायचं आणि एम-पी-एस-सीची परीक्षा द्यायची. मला ना कोणी खोटं बोललं ना, तर खूप राग येतो आणि जर कोणी अन्यायाने वागत असेल ना, तर ते मी अजिबात सहन करू शकत नाही. कारण अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा दोघेही चुकीचे असतात आणि जो व्यक्ती चुकतो, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. नाहीतर तो कधीच सुधारू शकत नाही. जितकं शक्य आहे ना, तितकं प्रेमाने जग जिंकावं आणि जर कोणी बळजबरी करू पाहत असेल, तर त्याला विरोध हा झालाच पाहिजे. गप्प बसून मुळूमुळू रडणाऱ्या मुलींपैकी मी नाहीये आणि कोणी जर उगाच माझ्या वाट्याला जात असेल, माझी बदनामी करू पाहत असेल, तर त्याला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसत नाही आणि जर त्याला वाटत असेल, मी हे सगळं सहन करून गप्प बसेल, तर तो त्या व्यक्तीचा गैरसमज आहे. त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय ही मुक्ता शांत बसत नाही.